मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 2025 सालचा पावसाळा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरलेला आहे। सप्टेंबर महिना संपत आलाय तरी पाऊस थांबायला तयार नाहीये। अवेळी पडणाऱ्या पावसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची पिकं तर वाहून गेलीच, पण शेती सुद्धा वाहून गेलेली आहे। धाराशिव, जालना, बीड या जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। विदर्भातल्या शेतकऱ्याची अवस्था फारशी चांगली नाही। पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा देखील अडचणीत आलेला आहे। घेवडा, सोयाबीन सारखी पिकं पश्चिम महाराष्ट्रामध्ये देशोधडीला लागलेली आहेत। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची एकंदर अवस्था वाईट झालेली आहे। मोसंबीच्या बागा रोगराईमुळे एखादा शेतकरी तोडताना समाज माध्यमांवर दिसतो आहे। इतर पिकांची अवस्था फारशी चांगली नाही। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे तिथं दौऱ्यावर गेले। तिथं एका शेतकऱ्यानं पुन्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की तुम्ही नुकसान भरपाई देऊ, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, हे सगळं सांगताय। हेक्टरी नुकसान भरपाई किती देणार ते सांगा। मुख्यमंत्री महोदयांना त्यांचा राग अनावर झाला। मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याकडे रागानं पाहिलं आणि सांगितलं की हो, राजकारण करू नका, हा राजकारणाचा विषय नाही। गरीब शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना आग्रहानं आणि त्याचा हक्क म्हणून एखादा प्रश्न विचारणं, ही गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तो शेतकरी राजकारण करतोय असं वाटत असेल तर ती गोष्ट सर्वाधिक दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांना एवढंच विचारलेलं होतं की तुम्ही हेक्टरी नुकसान भरपाई किती देणार ते सांगा। या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर तर दिलं नाही, पण त्या शेतकऱ्यावर आरोप केला की तू राजकारण करतोयस। गरीब शेतकरी, सर्वस्व गमावलेला शेतकरी, हा मराठवाड्यातला हवालदिल झालेला शेतकरी राजकारण कशासाठी करेल? मुख्यमंत्र्यांचा तो दौरा संपल्यानंतर त्या शेतकऱ्याला एक पोलीस कर्मचारी जे आहे तो पकडून पोलीस स्टेशनला नेत होता आणि हा मद्यपान केलेला आहे, दारू पिऊन इथं आलेला होता म्हणून याच्यावर केस करायची असं सांगत होता। त्याची एक बाईट जी आहे ती पत्रकारांनी घेतली। त्याने सांगितलं मी शेतकरी आहे, मी मुख्यमंत्र्यांना केवळ हेक्टरी दर किती देणार एवढंच विचारलं आणि म्हणून मला अशा पद्धतीनं त्रास दिला जातोय। मुख्यमंत्र्यांना अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणं आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणं हे गरजेचं आहे। ते न करता राज्याचे मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांशी अशा पद्धतीनं वागत असतील तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे। दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार गेले। अजित पवारांना एका तरुणानं काहीतरी प्रश्न विचारला आणि अजित पवारांचा तर संयम ढासळला आणि अजित पवारांनी जो करतोय त्याचीच मारायची, हा कसला प्रकार? अशा असभ्य आणि असंसदीय भाषेत त्या तरुणाला सुनावलं, माध्यमांसमोर सुनावलं आणि त्यांची नेहमीची कॅसेट दादांनी सुरू केली। मी सकाळी लवकर उठतो, मी विकास कामं करतो, विकास कामासाठी 6 वाजता घराच्या बाहेर पडतो। हे सगळं बाजूला ठेवा। त्या शेतकऱ्यांना दिलासा वाटेल अशा काही दिलासादायक गोष्टी ज्या आहेत त्या किमान बोलून दाखवा। हे बोलायला आमचे राज्यकर्ते तयार नाहीत। गिरीश महाजन नावाचे भाजपचे संकट विमोचक म्हणून वर्णन केले गेलेले एक मंत्री जे ते गेले। शेतकऱ्यांनी सर्वस्व गमावलं होतं, घरात पाणी होतं, शेती जी आहे ती पाण्याखालती होती, पिकं वाहून गेलेली होती। उद्याच्या उदरनिर्वाहासाठी काय हा प्रश्न असलेल्या शेतकऱ्यांनी विचारलं की आम्हाला तातडीनं मदत काय करणार? तेव्हा संतापलेल्या गिरीश महाजन यांनी सांगितलं की मी काय सोबत पैसे घेऊन फिरतोय का? मी गेल्यावर ठरवीन अधिकाऱ्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून। अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांशी वागण्याची राज्य सरकारची पद्धत असेल तर ती पद्धत फारशी चांगली नाही। विरोधी पक्षांतर्फे उद्धव ठाकरे हे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले आणि या दुष्काळ पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरेंनी केली। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली, राज ठाकरेंनी केली, राज्यातल्या विरोधी पक्षांनी केली आणि सगळ्यांनी केली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल सगळ्यात जास्त प्रेम बाळगणारा जर कुठला क्लास असेल, वर्ग असेल तर तो वर्ग म्हणजे राज्यातला विरोधी पक्ष असतो। राज्यातल्या विरोधी पक्षाला शेतकऱ्यांबद्दल नेहमीच आतोनात प्रेम वाटतं। 2020 साल होतं। 2020 सालच्या पावसाळ्यामध्ये शेतीचं आतोनात नुकसान झालं आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की शेतीचं इतकं नुकसान झालेलं आहे की आपल्याला ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करणं गरजेचं आहे। फडणवीस यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते होते, त्यामुळे त्यांचं शेतकऱ्यांवरचं प्रेम विशेष उफाळून आलेलं होतं। राज्य सरकारकडं ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत
अशा पद्धतीची विधानं सत्ताधाऱ्यांकडून केली गेल्यानंतर त्याला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की तुमची मानसिकता जर खरोखर शेतकऱ्यांना मदत करण्याची असेल तर तुम्ही वाटेल त्या मार्गाने पैसे देऊ शकता, राज्य कर्ज काढू शकतं पण शेतकऱ्यांना पैसे देऊ शकतं. इतकं शेतकऱ्यांवर प्रेम करणारे देवेंद्रजी फडणवीस हे आज शेतकऱ्यांवरचं ते प्रेम विसरलेले आहेत आणि राज्य सरकारच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जे आहे ते अजित पवारांना बोलायला सांगतायत. पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणून अजित पवार जे ते माध्यमांसमोर बोलतायत. आज ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यावेळी स्वतः ओला दुष्काळ जाहीर केला नव्हता, ही गोष्ट सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोणी वाली नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी करणारं कोणी नाही. महाराष्ट्रातला शेती व्यवसाय हा अतिशय संकटात वाटचाल करतो आहे, हे गेली काही वर्षे आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी हा कधीच अडचणीत आलेला आहे. महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी हाही अशाच प्रकारच्या अडचणीत आलेला आहे. महाराष्ट्रातल्या हळद उत्पादक शेतकऱ्याला आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला पुरेसा मोबदला त्याच्या कष्टाचा आणि कामाचा मिळत नाहीये, ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि हा हवालदिल झालेला शेतकरी राज्यकर्त्यांकडे आशेनं बघत असताना राज्यकर्ते मात्र शेतकऱ्याची उपेक्षा करताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलं, पूरग्रस्तांच्या ज्या घरात पाणी गेलं, ज्यांच्या घरात पाणी गेलं त्याला राज्य सरकारनं 5,000 रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. ती मदत कधी मिळेल, कशी मिळेल ही गोष्ट नंतरची आहे. पण घरात पाणी गेल्यानंतर आणि घरातला संसार सगळा जो आहे तो पाण्यावर तरंगल्यानंतर जर 5,000 रुपये राज्य सरकार देणार असेल तर ही 5,000 रुपये देण्याची राज्य सरकारची घोषणा ही पूरग्रस्तांची केलेली क्रूर चेष्टा आहे, थट्टा आहे आणि फसवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही. जर या सगळ्या राज्यातल्या मंत्र्यांच्या घरामध्ये पाणी सोडलं, कमरे इतक्या उंची इतकं पाणी सोडलं, त्यांच्या घरातले महागडे सोफा सेट आणि बेड जे आहेत ते पाण्यावर तरंगतील इतकं पाणी रात्रभर सोडलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना 5,000 रुपये जनतेनं देऊ केले तर त्यांना ते चालेल का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. राज्यात ओला दुष्काळ आम्ही जाहीर करू शकत नाही कारण राज्याची आर्थिक परिस्थिती अशी नाही असं जर अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री सांगत असतील तर दादांनी हेही स्पष्टपणानं सांगायला हवं की पहाटे 6 वाजता उठून तुम्ही इतकी वर्ष महाराष्ट्रात काय केलं. गेली 10-12 वर्ष सलगपणानं अजित पवार जर राज्याचे अर्थमंत्री असतील आणि राज्यातल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला जर अर्थमंत्री स्वतःच सांगत असतील आमच्याकडे पैसे नाहीत तर राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जे आहे ते बोलण्याचा अधिकार जो आहे तो अर्थमंत्र्यांना राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोणाकडे बघायचं, कोणाकडे मदत मागायची हा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे. शेती करणं हा एक गुन्हा झाल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. जो मुलगा केवळ शेतकरी करतो, पर्याय नाही म्हणून शेती करतो, त्या मुलांची लग्न होत नाहीत. शेतकरी असलेला मुलीचा बाप आपली मुलगी पतसंस्थेमध्ये आणखी कुठे शिपाई म्हणून, वॉचमन म्हणून काम करणाऱ्या मुलाला मी द्यायला तयार आहे म्हणून सांगतो, पण शेतकऱ्याला आपली मुलगी द्यायला तयार नाही असं सांगतोय. शेतकरी हा सर्व बाजूनं अडचणीत आलेला समाजातला घटक आहे. शेती उद्योग करायला भविष्यात माणसं राहणार नाहीत अशी अवस्था आहे आणि शेतीमालाला पुरेसे दर देणं आणि अडचणीच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहणं ही कृती करायला राज्यातलं कुठलंही सरकार तयार नाही, कोणतेही राज्यकर्ते तयार नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगायचं कसं, अशा परिस्थितीत सातत्यानं शेतकऱ्यांना निसर्गाशी लढायचं किती काळ, हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न होऊन बसलेला आहे. या राज्यातल्या शेतकऱ्याचं आयुष्यमान जर चांगलं जावं असं वाटत असेल, शेतकरी जर अधिक चांगल्या पद्धतीनं जगावं असं वाटत असेल तर या राज्यामधल्या इतर घटकांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली पाहिजे. 2 वर्षानं येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटीचा खर्च जो आहे तो भविष्यात केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पुरेशी जी आहे ती राज्य सरकार देऊ शकत नाही. पंजाबसारखं राज्य हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतं आणि महाराष्ट्रामध्ये तुटपुंजी 5-10 हजाराची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली जाते. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही. अशा प्रकारचं जे दिसणारं चित्र आहे ते चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विकसित करायचं असेल, महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महाराष्ट्रातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे. 20 वर्ष शेती केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे ते तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांना जेवढी पेन्शन मिळते त्या दर्जाची पेन्शन देण्याची व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारने केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एवढे कलाकार आहेत, एवढे सेलिब्रिटी आहेत, पण एवढ्या मोठ्या मराठवाड्यातल्या जलसंकटानंतर कोणी भरीव मदत जी आहे ती शेतकऱ्यांना केली नाही का? प्रत्येक कलावंतानं मराठवाड्यातलं एक गाव दत्तक घ्यावं
आणि त्या दत्तक घेतलेल्या गावातल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन आणि चांगली व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत असं जर त्यांना वाटत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये भारतातले सगळे उद्योगपती जे आहेत ते येतात आणि काम करतात, महाराष्ट्रामध्ये राहतात. या कुठल्याही उद्योजकाला असं वाटत नाही की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आणि आपलं काहीतरी नातं आहे, या शेतकऱ्याला काही द्यायची आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्याला द्यायला कोणाची तयारी नाही. या देशातल्या उद्योजकांची कर्ज गेल्या 10-12 वर्षामध्ये कमीत कमी 50,000 कोटीपेक्षा अधिक रकमेची कर्ज जी आहे ती माफ केली गेली. त्यासाठी उद्योजकांना आंदोलन करावं लागलं नाही, रस्त्यावर यावं लागलं नाही, मागणी करावी लागली नाही, पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या नाहीत, बांधावर येऊन उभं राहायला लागलं नाही, काही करावं लागलं नाही. तरी देखील उद्योजकांना एवढं देणारं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असा अपपर भाव करत आहे, कारण शेतकरी संघटित नाही. शेतकऱ्याला लाथा मारल्या तरी शेतकरी काही करू शकत नाही. ही प्रत्येक वेळी सत्तेवर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांची जर भावना असेल आणि अन्न देणाऱ्या बळीराजाशीच आम्ही इतक्या वाईट पद्धतीनं वागत असू तर हा कृतज्ञपणा भविष्यामध्ये महाराष्ट्राला विनाशाच्या गर्तेत नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव आणि याची नोंद आमच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची वेळ आलेली आहे. जो शेतकरी इतर वेळी आपल्याला सर्वस्व देतो, जो शेतकरी अश्रू, घाम आणि रक्त याच्या स्वतःच्या शेतात शिडकाव करून जो आहे तो शेती हिरवीगार करतो, त्या शेतकऱ्यालाच काही देण्याची वेळ येईल तेव्हा जर आम्ही इतके नकारात्मक वागत असू, आमची सरकारं इतकी वाईट पद्धतीनं वागत असतील आणि आमचे राज्यकर्ते इतके चिडणार असतील तर शेतकऱ्याच्या भविष्याची काळजी करणारं एक समाज निर्माण होणं ही आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारं सरकार जे आहे ते भविष्यात महाराष्ट्राला गरजेचं आहे. शेती आणि शेतकरी याला सर्वोच्च स्थान देणारं सरकार हे भविष्यात महाराष्ट्रामध्ये यावं, यासाठी शेतकऱ्यांना संघटित व्हावं लागेल आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढावं लागेल. परिस्थितीतनं शेतकरी बाहेर पडेल, परिस्थितीशी लढायचं कसं, पुन्हा उभं कसं राहायचं, जीवनाशी संघर्ष कसा करायचा आणि या संघर्षातनं मातीतून सोनं कसं पिकवायचं हे शेतकऱ्याला जन्मजात मिळालेलं बाळकोड आहे. शेतकरी पुन्हा लढेलही, पुन्हा उभाही राहील, पुन्हा संघर्ष करेल, पुन्हा शेतीचं नंदनवन करेल. परंतु कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मागं उभं राहायला कोणीही आलं नाही. हे विदारक सत्य जे आहे ते या निमित्तानं महाराष्ट्र बघतो आहे. ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जय भवानी, जय शिवाजी.